हॅलो फ्रेंड्स, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टडी फ्लुइड्स हा चॅप्टर पाहत आहोत. त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा पार्ट पाहिला होता. अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये त्याचे शेप्स, अँगल कुठल्या कुठल्या टाईप्समध्ये येतात, ते कसे दिसतात हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ॲक्यूट अँगल आणि ऑप्ट्यूस अँगल हे कोणत्या लिक्विडमध्ये आणि सॉलिडमध्ये कॉन्टॅक्ट झाल्यानंतर होतो ते देखील आपण पाहिलेलं आहे. आता ह्याच्या पुढील पार्ट जो आहे हा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. म्हणजेच ज्या वेळेला एखादा लिक्विड ड्रॉप एखाद्या सॉलिड सरफेसवरती आपण ठेवतो किंवा पडतो, तर त्या ड्रॉपला देखील कुठल्या प्रकारचा शेप तयार होतो, त्यातून कुठल्या प्रकारचा अँगल तयार होतो हे आज आपल्याला पाहायचं आहे. ओके. व्हेन ए स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड ड्रॉप on a plain solid surface, the liquid will either spread on the surface or will form droplet on the surface. ज्या वेळेला एखादा लिक्विड ड्रॉप एखाद्या सरफेसवरती पडतो अथवा ठेवला जातो, त्यावेळेला तो ड्रॉप, त्या लिक्विडचा ड्रॉप तो एक तर स्प्रेड होतो अथवा त्याला एक ड्रॉपलेट म्हणजे बिंदूचं त्याला रूप येतं. ओके. देन कन्सिडर लिक्विड ड्रॉप ॲट इक्विलिब्रियम ऑन द सरफेस ऑफ ग्लास प्लेट्स. मीन्स सॉलिड आपण एखादी जर ग्लास प्लेट घेतली आणि त्याच्यावरती जर लिक्विड ड्रॉप ठेवला तर 3 इंटरफेस आर फॉर्म्ड. ते 3 इंटरफेस त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म होतात. त्यापैकी फर्स्ट आहे सॉलिड लिक्विड. ओके. देन सॉलिड एअर अँड लिक्विड एअर. आता लेट T1. आता इथे आपल्याला डायग्रॅम दिसते आहे. डायग्रॅममध्ये हा जो पार्ट दिसतोय हा ड्रॉपलेट आहे आणि हे आहे सॉलिड, म्हणजे ही ग्लास प्लेट समजा, ह्याच्यावरती हा ड्रॉपलेट आपण ठेवलेला आहे. ओके. T1 इज इक्वल टू सरफेस टेन्शन फॉर द सॉलिड लिक्विड इंटरफेस. T1. ओके. T1 इज इक्वल टू सॉलिड लिक्विड interface. Then T2 surface tension for the solid air interface. T2 is surface tension for the solid air interface. And T3 surface tension for the liquid air interface. Then theta is equal to angle of contact between solid and liquid as shown in figure. Okay. Sorry. Then T3 can be resolved into two components. T3 cos theta along horizontal and T3 sin theta along vertical. Okay. The drop is in equilibrium, therefore the horizontal components must be balance each other. Therefore T3 cos theta plus T1 is equal to T2. मी डायग्राम देखील समोर ठेवतोय. T3 cos theta plus T1 is equal to T2. Therefore T3 cos theta is equal to T2 minus T1. Therefore cos theta is equal to T2 minus T1 upon T3. ओके. आता साइन थिटा अँड कॉस थिटा हे आता दोन आपल्याला बघितलेलं आहे. आता T1 कॉस थिटा या ठिकाणी T1 कॉस थिटा येणार आहे आणि या ठिकाणी T1 साइन थिटा येणार आहे. ओके. देन हा आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळाला. कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3 इज इक्वल टू इक्वेशन नंबर 1. इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, T2 is greater than T1 and T2 minus T1 is smaller than T3. T2 minus T1 is smaller than T3. Therefore cos theta is positive, hence angle of contact is acute. Okay. Thus shape of meniscus is concave. आपण मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये अथवा लेक्चरमध्ये बघितलेला आहे, ज्या वेळेला कॉन्केव शेप तयार होतो त्यावेळेला तो अँगल जो असतो तो हा ॲक्यूट असतो. ॲक्यूट अँगल म्हणजे 90पेक्षा कमी, 90 अंशापेक्षा कमी. ओके. म्हणजेच ज्यावेळेला ॲक्यूट अँगल असतो त्यावेळेला शेप येणार आहे तो मिनिस्कस जो येणार आहे तो कॉन्केव असतो. उलटं जरी केलं, ज्यावेळेला कॉन्केव मिनिस्कस असतो त्यावेळेला येणारा जो अँगल असतो तो ॲक्यूट असतो. ठीक आहे. आता ही सेकंड डायग्राम बघा. सेमच डायग्राम आहे. ह्याच्यावरती ड्रॉपलेट टाकलेला आहे. ह्याच्यामध्ये ड्रॉपलेट काय केलेला आहे, तो जरासा स्प्रेड झाला. हा इथे ड्रॉपलेट तयार झाला, एक बिंदू तयार झाला. ओके. सेम T1, T2, T3 एअर लिक्विड थीटा.
आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसतंय अँगल थिटा ऑप्ट्यूस आहे, म्हणजे विशाल कोण आहे, 90 अंशापेक्षा जास्त आहे, हे आपल्याला समजतंय. म्हणजे इथं कुठला मेनिस्कस तयार होईल, आत्ताच सांगतोय कॉन्व्हेक्स. ओके, मग अशी कॉन्केव तयार झाला, आता कॉन्व्हेक्स हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. इफ T2 इज स्मॉलर दॅन T1, ओके, T2 इज स्मॉलर दॅन T1, एक्झॅक्टली अपोजिट असणार आहे. मग अशी काय होतं, T2 इज ग्रेटर दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज स्मॉलर दॅन T3. T1 minus T2 is smaller than T3. Therefore, cos theta is negative. Okay, therefore, cos theta is negative. Therefore, theta lies between 90 degree and 180 degree. That is angle of contact is obtuse. ज्या वेळेला cos theta is negative येतो त्यावेळेला theta lies between 90 degree and 180. आपल्याला ॲक्च्युली माहिती पाहिजे, आपल्या कोनमापकावरती 180 डिग्री असतं. ज्यावेळेला आपण कोन तयार करतो तो एकतर 180 डिग्रीच्या अंशामध्ये असतो. तो 180 डिग्री म्हणजे कुठं 180 आणि 90च्या डिग्रीच्या मध्ये येणार आहे, म्हणजे 90पेक्षा मोठा आणि 180पेक्षा लहान असं या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. तर बघा 180 आणि 90 डिग्रीच्या मध्ये असणार आहे, त्यामुळे तो काय आला, विशाल कोन आला, म्हणजेच ऑप्ट्यूस अँगल आला. द शेप ऑफ मिनिस्कस इज कॉन्व्हेक्स. मगाशीच सांगितलं, ज्या वेळेला कॉन्व्हेक्स मिनिस्कस असतो त्यावेळेला मिळणारा आपल्याला जो अँगल आहे तो ऑप्ट्यूस असतो. आता जर कोण ऑप्ट्यूस असेल माहीत असेल तर मिळणारा मिनिस्कस काय असणार आहे आपल्याला, कॉन्व्हेक्स. ओके, देन इफ T2 minus T1 is equal to T3, cos theta is equal to 1 and theta is equal to approximately 0 degree. Then if T2 minus T1 is greater than T3 or T2 is greater than T1 plus T3, cos theta is greater than 1, which is impossible. Okay, hence liquid is spread over the solid surface and drop will not be फॉर्म्ड. ओके, आता ॲक्च्युली आपण मग अशी 3 कंडिशन बघितल्या होत्या. एक तर काय होणार आहे, ड्रॉप तयार होणार आहे, म्हणजे पूर्णपणे बिंदू तयार होणार आहे. एक आहे तो पूर्णपणे स्प्रेड, म्हणजे त्याच्या कायच तयार होणार नाही, म्हणजे पाणी पण ओतलं ते काय होणार आहे, फरशीवरती पसरणार. ही जी कंडिशन आहे तीही आहे. ओके, म्हणजे आपण मगाशी बघितलं साधारण मर्क्युरी, वॉटर किंवा केरोसिन अशामध्ये एखाद्या वेळेला ड्रॉप तयार होतो, एका वेळेला होत नाही. ती ज्या वेळेला ड्रॉप तयार होत नाही, ड्रॉपलेट तयार होत नाही, बिंदू तयार होत नाही, त्याला काय होणार आहे, स्प्रेड येणार आहे. स्प्रेड पाणी ते म्हणजे लिक्विड स्प्रेड होणार आहे. तर ज्या वेळेला लिक्विड स्प्रेड होतं त्यावेळेला ही कंडिशन असती, कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1 विच इज इम्पॉसिबल. ओके, त्यानंतर आता पुढचा पार्ट काय आहे, तर फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ज्या वेळेला आपण कुठल्याही प्रकारचं बघत असतो त्यावेळेला एखादी गोष्ट त्याला परिपूर्ण सहाय्य करते अथवा त्याच्या बाजूनं असते आणि एखादी गोष्ट त्याला विरुद्ध किंवा त्याला अपोज करत असते. अशा 2 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर आता ह्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, तर फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर फर्स्ट आपण बघूया, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स, द नेचर ऑफ द लिक्विड अँड द सॉलिड इन कॉन्टॅक्ट. नेचर ऑफ द लिक्विड बरोबर आहे, त्या लिक्विडचं नेचर, त्यामध्ये कुठल्या इम्प्युरिटीज आहेत ते आपल्याला पुढे पाहायचंच आहे. आणि सॉलिड इन कॉन्टॅक्ट, तर सॉलिड प्लेन सरफेस आहे, खरबरीत आहे, वेडावाकडा आहे, त्याच्यावर देखील ते डिपेंड असणार आहे. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द लिक्विड चेंज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ओके, जर त्या लिक्विडमध्ये इम्प्युरिटीज प्रेझेंट असतील तर त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये 100% चेंज होणार. ओके, इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ द लिक्विड डिक्रीज इट्स अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, इन्क्रीज इन द टेम्परेचर ऑफ ए लिक्विड डिक्रीज इट्स कॉन्टॅक्ट, म्हणजे जर गरम पाणी समजा घेतलं तर जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे हा डिक्रीज होणार आहे. फॉर ए गिवन सॉलिड लिक्विड सरफेस द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट ए गिवन टेम्परेचर. तर हे फॅक्टर्स जे आहेत हे ॲक्च्युली आपल्याला अफेक्ट करतात. तर कुठलं, तर नेचर ऑफ लिक्विड, त्या लिक्विडमध्ये असणाऱ्या इम्प्युरिटीज, आणि थर्ड कुठला पॉईंट आहे तर त्या लिक्विडचं असणारं टेम्परेचर. आता बघा, समोर एक चार्ट दिसतोय, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ए पेअर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. कुठलं लिक्विड सॉलिडच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती मिळतो हे आपल्याला इथं समोर दिसतंय. प्युअर वॉटर अँड क्लीन ग्लास, ओके, 0 डिग्री.
आपण प्रिवियस व्हिडिओमध्ये आता लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास 0 डिग्री, ऑर्गॅनिक लिक्विड विथ क्लीन ग्लास 0 डिग्री, इथर विथ क्लीन ग्लास 16 डिग्री, केरोसिन विथ क्लीन ग्लास 26 डिग्री, वॉटर विथ पॅराफिन 107 डिग्री, वॉटर विथ पॅराफिन 107 डिग्री अँड मर्क्युरी विथ क्लीन ग्लास 126 डिग्री. आता इथं आपण काही म्हणजे काय म्हणतात ते लिक्विडचे प्रकार आणि सॉलिड ह्या दोघांमधले काय अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितले आहेत. आता ह्याच्यावरून देखील आपल्याला कळतं कुठला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ॲक्यूट आहे आणि कुठला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑप्ट्यूस आहे. ओके, आणि कुठला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 डिग्रीजमधले आहे. ओके, आपण ॲक्च्युली हे टाईप किंवा शेप पाहिलेले होते. 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, ऑप्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता जे वरचे 3 दिसत आहेत हे 0 डिग्री आहेत. याचा अर्थ काय, तो पार्ट आला थर्ड पार्टीमध्ये, म्हणजे थर्ड आपण केस जी बघितली होती त्याच्यामध्ये 0 अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. देन इथर विथ क्लीन ग्लास 16 डिग्री अँड केरोसिन विथ क्लीन ग्लास 26 डिग्री. म्हणजे हे दोन जे अँगल आहेत ते आहेत 90 डिग्रीपेक्षा कमी, 90 अंशापेक्षा कमी. म्हणजे याचा अर्थ इथं आहे ॲक्यूट अँगल. ॲक्यूट अँगल. आणि इथे वॉटर विथ पॅराफिन आणि मर्क्युरी विथ ग्लास हे जे दोन अँगल आहेत 107 डिग्री अँड 126 डिग्री, हे दोन आहेत ऑप्टिस अँगल म्हणजेच विशाल कोन. हे 90 अंशापेक्षा 90 डिग्रीपेक्षा मोठे आहे. हे देखील आपल्याला समजणं गरजेचं आहे. कुठला अँगल हा ॲक्यूट आहे, कुठला अँगल हा ऑप्टिस आहे, कुठल्या अँगलला आपल्याला कॉन्व्हेक्स म्हणायचं आहे आणि कुठल्या अँगल मिनिस्कस म्हणायचं आहे कुठल्या अँगलमध्ये, आणि कुठल्या अँगलमध्ये आपल्याला कॉन्केव मिळणार आहे, हे आपल्याला समजून घेणं फार अत्यावश्यक आहे. आता ह्याचा पुढचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. ओके, आजच्या पुरतं आहे ते थांबूयात. ओके, थँक्यू.